प्रत्येक वेळी म्हटलं जातं की मराठी माणूस म्हणजे खेकड्याची जात आहे. हे बोलतात ना, पुढे जात असेल तर त्याला मागे खेचण्याचं काम मराठी माणूस करतो, पण बाकीच्या समाजात असं होत नाही. हे प्रत्येक वेळी जे जे मराठी माणसाला हिणवतात आज त्यांच्यासाठी हे उदाहरण आहे. फक्त एक व्हिडिओ लाईव्ह केला होता आणि स्थानिक जे आहेत ते धावत इकडे आलेले आहेत आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी. आपण बघितल्यावरती तुमच्यासारख्या ज्या महिला आहेत ज्या स्वतःहून हुरुरीने इथं आलेल्या आहेत. आपला माल आपण नाही विकू शकत तर काय बाहेरगावावरून आलेले भैय बिय त्यांना द्यायचा काय विकायला, आणि आपण काय इथं भजन करत बसायचं महाराष्ट्रामध्ये? खरी गोष्ट आहे. कोण आम्हाला देणार आहे? भैया लोक देणार आहेत का पैसा कमवून? आमचा आम्हाला कमवून आमची पोटं भरायला नको का? मी नेहमी म्हणतो की पिकवणारा हा विकणारा झाला पाहिजे. झाला पाहिजे. आता त्यासाठी आपण मराठी म्हणून पुढाकार घेणं गरजेचं आहे. विकणारा झाला पाहिजे. त्याच्यामुळे पुढे गेलं पाहिजे. काय नाही, दलाल लोक वगैरे करून बिचारे शेतकऱ्यांचे खूप मारण होते यार. ते लोक कशा प्रकारे जीवन जगतात ते त्यांना माहिती. आपल्यासोबत स्वतः एक शेतकरी आहे ज्याचा माल हे विकतात आहेत. बोला दादा.